संघाकडून स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय आणि प्रत्येक विकेटसाठी लकी आणि मितेश यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक लावले गेले स्वप्नीलला. महेशसाठी पहिला चेंडू टाकला भन्नाट वेगाने अचूक टप्प्यावरती टिच्चून गोलंदाजीचा मारा. भन्नाट चेंडू पाहायला मिळतो. डॉट चेंडू निर्धाव. शिवशंभो 11 कामोटे संघाचा जर विचार केला तर आपण अगदी या संघामध्ये अगदी गोलंदाजांची भरभक्कम फळी पाहायला मिळते. इथे सुद्धा फसवला. इथे सुद्धा अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय आणि स्वप्नील आपल्या गोलंदाजीची धोरा सांभाळत असताना महेश मधनेसाठी चांगले चेंडू टाकत दाखवून देतोय. यस, गेम ऑन. ज्या ज्या वेळेत तुम्हाला संधी मिळते त्या त्या वेळेस संधीचं सोनं करावं लागतं. हलक्या हाताने खेळायला मजबूर केलं. इथे विकेटची संधी दत्ता मोरे त्या ठिकाणी, परंतु अगदी त्या चोरट्या धावेपासून वाचू शकणार नाही. चोरटी धाव घेतली जाईल. हलक्या हाताने महेशच्या रडारमध्ये चेंडू येत नाही, मग त्यानं निर्णय घेतलाय की हलक्या हाताने एक धाव घ्यायची आणि स्ट्राईक एंडवरती दीपक शिंदे अर्थात शेरी यांना आणायचं काम करायचं. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्वप्नीलनं 3 चेंडू फेकलेत, एक धाव खर्च केली. चांगली सुरुवात केली आहे. पॉवर प्लेचं षटक 30 यार्डच्या बाहेर असणारे आपल्याला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. प्रणय शेळके, सचिन अशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अगदी थोडा वाईड स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑफ या झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून. झेल टिपला जाईल. साहिल चेंडू खाली आणि दीपक जातील मैदानाच्या बाहेर. आणि आपण पाहतो इथं लकी आणि मितेश यांच्याकडून मात्र नक्कीच 500 रुपयांचं कॅश प्राईज स्वप्नीलसाठी जे लावलं गेलं होतं ते कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा झाले. मॅच झाली की ते कॅश प्राईज नक्कीच स्वप्नीलला देण्यात येईल. क्रिकेटवरती असणारं प्रेम, आपल्या खेळाडूंवरती असणारं प्रेम नक्कीच हे फॅन फॉलोईंग मात्र पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते. बक्षीस लावलं, त्याचा फायदा घेतलाय. विशाल फादाले, प्रणय शेळके असे धुवाधार गोलंदाज मात्र टीममध्ये असताना सुद्धा पहिलं षटक का स्वप्नीलच्या हातामध्ये दिलंय तर अगदी कर्णधारांनी घेतलेला योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. खंडू राक्षे सुद्धा विसरून चालला नाही. खंडू राक्षे हा गोलंदाज गेली कित्येक वर्ष शिवशंभो 11 कामोटे संघाकडून एक चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु इथे मात्र रणनीती वेगळी पाहायला मिळते आणि ती रणनीती जी आखली आहे त्या रणनीतीवरती आपण पाहतोय अगदी सातत्यानं खरं उतरताना आपल्याला गोलंदाज स्वप्नील पाहायला मिळतोय. रायझिंग स्टार संघाकडून संतोष आला आणि आल्या सरशी त्याने हेरलं. अगदी पायाच्या टप्प्यामध्ये यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. फक्त दिशा देण्याचं काम केलं. महत्त्वपूर्ण 4 धावा त्यानं त्या ठिकाणी स्वप्नीलला ठोकून काढण्याचं काम केले. 5 चेंडूंचा खेळ संपला. धावपलकावरती धावाही 5 लागल्या गेल्यात. आमच्याबरोबर आमचा आधार गुणलेखक म्हणून अभिनव सिद्ध जोडले गेलेत. एक वेगळा लुक त्यांच्या स्टाईलमध्ये पाहायला मिळतो. आता फटका आपण पाहतो एक्स्ट्रा पॉईंटच्या दिशेनं मात्र चेंडू चाललाय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. लगातारचे 2 चौकार पाहायला मिळत आहेत. स्वप्नीलच्या शेवटच्या चेंडूवरती धावपलकावरती धावा आपल्याला 9 पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलंय. एका मोठा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर गेला. एक सक्सेसफुल ओव्हर पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या बाजूनं. कारण धावांचा विचार केला तर रायझिंग स्टार 11 कामोटे संघानं सुद्धा 9 धावा कुठून काढल्यात आणि शिवशंभो 11 कामोटे संघाचा जर विचार केला तर शिवशंभो 11 कामोटे संघानं त्या ठिकाणी नक्कीच एक विकेट मोठा मासा गळाला लावलाय. म्हणजे सामना पहिलं षटक हे दोनही संघांच्या नावावरती राहिलं. ना तेरी ना मेरी.
स्क्वेअर लेग पंच गणेश यादव या कामोठे नगरीमध्ये गेली कित्येक वर्ष संघ मालक खेळाडू म्हणून आपण बऱ्याच वेळा पाहिलं. अगदी मान्सून धमाका आला ना की मग गणेश यादवची दमछाक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज खंडू राक्षे सज्ज होतोय. ज्या गोलंदाजाचं नक्कीच प्रामुख्यानं नाव घेतलं होतं. चला सामना लवकर वेळ लावून घ्या. जास्त वेळ लावताय तुम्ही, लवकर उरकून घ्या कारण आपल्याला भरपूर मॅचेस आज खेळवायच्यात. आजच्या दिवसातील टोटल 18 मॅचेस, त्यातील ही 5वी मॅच चालू आहे. तर वेळ घेऊ नका प्लीज. खंडू राक्षे गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू महेश मदनेसाठी हळुवारपणे टाकलेला चेंडू त्यानं हेरला. 1 बाउन्स चेंडू सीमारेच्या पार. धावा मिळतील 4. येईल खणखणीत चौकार. धावफलक 13 या आकड्यावरती जाऊन पोचेल. खंडूच्या पहिल्या चेंडूवरती तुटून पडलाय. पहिले 3 चेंडू खेळत असताना थोडा थांबला होता, परंतु कदाचित या दोनही खेळाडूंनी आमने सामने किती 13 वेळा क्रिकेट खेळलंय आणि महेश मदने खंडू राक्षे कशा प्रकारे गोलंदाजी करतो हे जाणून आहे, ओळखून आहे. म्हणूनच की काय पहिल्या चेंडूवरती अगदी तो थांबून खेळलाय. इथे काय होणार आता खंडू राक्षे कुठल्या प्रकारची रणनीती घेणार. महेश मदनेसाठी पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. आता चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत असताना चेंडू सीमारेषा पार. षटकार येतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळतीये आणि स्ट्रोक जर पाहिला तर या स्ट्रोकमध्ये आपल्याला ताकद, नजाकत, इलेव्हेशन, परफेक्ट कॉन्टॅक्ट बॅटचा आणि बॉलचं पाहायला मिळते. आता मात्र पहा, आता टायगर त्या ठिकाणी आता तुम्हाला चमचमणाऱ्या कपड्यांच्यात पाहायला मिळणार नाही. टायगर तुम्हाला आता परफेक्ट प्लेबॉय म्हणून पाहायला मिळेल. शेर अभि जिंदा आहे. पुन्हा एकदा इथे झेलची संधी होणार काय. क्षेत्ररक्षक येतोय जोरानं. हो आणि काय पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. एकदा एफर्ट जर आवडले असतील तर जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षकासाठी होऊ द्या. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना तुम्ही जिंकलात कसे याला महत्त्व नाही, तुम्ही हारलात कसे याला महत्त्व नाही, तुम्ही लढलात कसे या गोष्टीला खूप महत्त्व असतं. कारण तुमचे प्रयत्न त्या ठिकाणी 100% असायला हवेत. तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अगदी डीप पॉईंटमध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. चेंडूला थांबवण्याचंही काम केलंय. चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत 2 धावा घेतल्या होत्या. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा महेश मदने येताना पाहायला मिळतोय. आता मात्र पंच दोन्ही हात जमिनीला समांतर कळवतील. अगदी पंचांचाही ते या ठिकाणी व्यायाम चालू झालाय. पंचांनाही कसरत करावी लागतीये. वाईट चेंडू येतोय. थोडंसं प्रेशर मात्र नक्कीच आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. खंडू राक्षे गोलंदाजी मार्कवरती असताना परंतु कमबॅक करण्यासाठी जाणला जातो आहे. ते कमबॅक तेवढं क्रिकेट त्याने खेळलंय आणि म्हणून इथे कमबॅक करताना हा चेंडू आपल्याला खंडू राक्षेचा एक डॉट बॉल म्हणून पाहायला मिळतोय. कशा प्रकारे गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करायचं, गती कशी बदलायची, कुठल्या टप्प्यावरती चेंडू टाकायचा, इन स्विंग करायचा, आउट स्विंग करायचा, यॉर्कर टाकायचा, हे सगळे चेंडू मात्र नक्कीच त्याच्या पिटाऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रणय शेळके बरोबर काहीतरी त्या ठिकाणी हितगुज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता फटका सुरेख आहे. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरून येईल परंतु काय फटका खेळलाय. अगदी बॅट आग ओकताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू सीमारेषा पार जातोय. 6 धावांसाठी एक खणखणीत आणि दणदणीत चांगला उत्तुंग स्ट्रोक येतोय. अर्थातच षटकार येतोय महेशच्या बॅटमधून. महेशनं मात्र आता धावा वेचण्याचं काम चालू केलंय. जरी दीपक शिंदे यांची विकेट गेली असती तरी महेश मध्ये दाखवून देतोय मी मैदानाच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत माझ्या टीमसाठी धावा जमवण्याचं काम मी करेल, प्रयत्न मी करेल. जे माझ्या हातामध्ये ती गोष्ट मात्र नक्कीच मी केली जाईल. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. खंडू राक्षेवरती चढवलेलं आक्रमण लांब 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 आणि लांबच आपण पाहतोय. स्वर्गीय अनिरुद्ध हिरगोवारी स्टँड मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार. खंडू राक्षेवरती अगदी अगदी आणि अगदीच आक्रमण चढवलं गेलं. महेश मदने ऑन फायर. द जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. आपले अमोल नरहरी मोरया 11 कामोठे संघाचे गोलंदाज मैदानावरती हजेरी म्हणजे मोरया 11 कामोठे संघाची आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच मॅच पाहायला मिळेल. कामोठे प्रीमियर लीग 25 धावा तब्बल या षटकामध्ये
खंडूराक्षीवरती आक्रमण करत असताना कुठून काढल्या गेल्यात. चला विनंती असेल पंचांना जास्त वेळ घेऊ देऊ नका. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. या मॅच मधून जो विजयी ठरेल तो मास्टर सूर्या 11 कामोटे संघाबरोबर खेळेल. त्यामुळे मास्टर सूर्या 11 कामोटे संघाला विनंती असेल सोनू पाटील कुठेही जायचं नाही. या मॅचचा रिझल्ट येईपर्यंत आपण समालोचन कक्षामध्ये यायचं, नाणेफेकीचा कौल करायचा, लगेच पुढील मॅच चालू होणार. आता जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला ना तर मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. लॉंग ऑफवरती आपल्याला गणेश कटके क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. स्वप्नील आपल्याला लॉंग ऑनवरती पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अगदी एक त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक संतोष मात्र त्या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण संतोषला माहिती आहे महेशची बॅट तळपली आहे, तडफडली आहे. अगदी त्या ठिकाणी चेंडूंना पाणी पाजण्याचं काम करते. शमशेरी रूपी बॅटमधून मात्र त्या ठिकाणी भरपूर काही धावा जमवण्याचं काम महेश करतोय. तर मला फक्त त्याला स्ट्राईक एंडवरती आणायचं आहे आणि म्हणून संतोष मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाही. कदाचित ही गोष्ट प्रणयला माहीत असावी म्हणून प्रणय त्याला असफल करतोय. इथे चांगला फटका खेळाय. एक धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षक आहे, फंबल होतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहता पाहता पूर्ण. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा 36 रन्स, 36 धावा धावफलकावरती. प्रणय शेळके गोलंदाजी मार्कवरती आलाय. 2 चेंडू टाकलेत. तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रहार करत असताना चेंडूची गती थोडीशी आपण पाहतोय. दिशा हीन गोलंदाजी आणि वेगवान चेंडू, अगदी वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव धावेमध्ये भर पडतीये. आपले सन्माननीय सागर पाटील, परेश म्हात्रे, सुशांत पाटील, रवींद्र भगत, विलास गोवारी, अतुल पाटील, चेतन गोवारी या आयोजन कमिटीच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला एक आगळं वेगळं स्टेज, आमचं समालोचन कक्ष बराचसा वेगळा पाहायला मिळतोय. अगदी ओपन स्टेज आपल्याला पाहायला मिळते. जणू काही गौतमी पाटील या स्टेजवरती येणार आहे असं स्टेज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. संतोषसाठी चेंडू, इथे बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावेल. धक्का क्रमांक 2. रायझिंग स्टार 11 कामोटे संघ. संतोष जाधव मैदानाच्या बाहेर आणि इथे प्रणय शेळकेचं कमबॅक. प्रणय शेळके जिथे धावा येत होत्या, खंडूराक्षेला दुसऱ्या षटकामध्ये 25 धावा आल्या असल्या तरी आता प्रणय शेळके सांगतोय मैं हूं ना, आणि तो मात्र नक्कीच धावा रोखण्याचं काम करतोय. आता संतोष मैदानाच्या बाहेर जातोय. न्यू बॅटर नंदू सबका बंधू मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच फलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या रविराज भगत सरांची एक वैशिष्ट्य आहे, या मैदानावरती स्पर्धा भरवली की सकाळी आणि संध्याकाळी आमच्या पोटपूजेची व्यवस्था होते. सर्व खेळाडूंना, आयोजकांना त्या ठिकाणी नाश्त्याची सोय असते त्यांच्याकडून. हे आणि आज वेगळं, आजही वेगळं पाहिलं. अगदी श्री गणेशा 11 कामोटे संघाकडून खेळणारे आमचे पाटील साहेब जयेश पाटील बी त्यांनी आज या सकाळच्या सत्रामध्ये चहाची आणि नाश्त्याची सोय या ठिकाणी आपल्या आयोजन कमिटीसाठी केली होती. त्यांचे धन्यवाद. इथेही बॅटची काढा, इथेही नंदू आलाय, मैदानाच्या बाहेर चालाय. प्रणय शेळकेनं मात्र एका बाजूनं फक्त आणि फक्त दांडीगुल करण्याचं काम चालू केलंय आणि लगातारचे 2 बळी पाहायला मिळेल. ऑन विकेट हॅट्रिक असणार आहे प्रणय शेळके. पूर्ण होताना पाहायला मिळेल काय? राजेश शेलार. तर शेलार नाव ऐकलं की आपल्याला इतिहासामध्ये शेलार मामा पाहायला मिळतात.
जे शेलार मामा म्हटलं की 80 वर्षाचं म्हातारं कोंडाणा किल्ल्यावरती त्या उदय भानाच्या बरोबर लढायला लागलं. हातामध्ये 2 नंग्या तलवारी घेतला, अगदी बेंबीच्या छातीपासून बेंबीच्या देठापर्यंत वार करून उदय भाण्याला चिरून काढलं होतं. इथे राजेश शेलारला काहीतरी कामगिरी करता येईल काय, मोठी फलंदाजी करता येईल काय? जरतरचा प्रश्न आहे. जरतर शिवाय क्रिकेट पूर्ण नाही, जरतर चालतही नाही, अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. प्रणयचा पुढचा चेंडू आलाय. आल्या सरशी चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू अगदी वाट पाहणार नाही. तिसऱ्या बाउन्स नंतर सीमारेषा पार जाणार आहे. 4 धावांसाठी चौकार. राजेची चांगली कामगिरी, महत्त्वपूर्ण 4 धावा आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आल्या. अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा 41 धावा लागल्या गेल्यात. एक चांगलं षटक प्रणयने हाताळलंय. प्रणयने धावा खूप कमी दिल्यात. स्वप्नीलचंही षटक चांगल्या प्रकारे आपण पाहिलं होतं. आता चौथ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाणार, कोण येणार गोलंदाजी मार्कवरती? क्षेत्ररक्षणामध्ये बदल, परंतु विनंती असेल जास्त वेळ घेता आपण वेळ घेऊ नका. आपले 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणारे 5 खेळाडू लवकर जागा घेत जा. 5-5 षटकांचे आपण पहिल्या फेरीचे सामने खेळवतोय. म्हणजे आपला प्रत्येक सामन्या पाठीमागं 15 मिनिटांचा वेळ वाढतोय आणि दिवसामध्ये आपल्याला सामने खेळवायचेत 18. जर 18 सामने खेळवायचेत तर मग तुम्ही विचार करा आपले किती तास वाढतायत. आता अंधाराच्या सावटाची मात्र नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला भीती नसणार आहे. आमचे सागर भाऊ पाटील, परेश म्हात्रे यांनी ती दक्षता घेतलेली आहे, परंतु खेळाडूंनाही ती घ्यावी लागणार नाही. तुम्ही उद्या सकाळ कराल ते चालणार नाही. महेश मदनेसाठी अप्रतिम दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वप्नीलनं पहिल्या षटकामध्ये हेच केलंय. महेश मदनेला स्तब्ध केलं होतं. महेश मदनेनं खंडूराक्षीचा खरपूस समाचार घेतलाय, परंतु स्वप्नीलनं तो घेऊन दिला नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र तिथे काय फटका पाहायला मिळतोय आपल्याला. सुरेख आणि सुरेख बॅटच्या रडार मधला चेंडू महेश मदनेनं असा काय भिरकवलाय, लांब आणि लांबच भिरकावून दिलाय. चेंडू 6 धावांसाठी आलाय. षटकार पाहायला मिळतोय. षटकारानं धावफलक 46 रन 47 रन्स 47 धावा धावफलकावरती. आता मात्र दीपक शिंदे यांनी पण आता सुटकेचा निश्वास सोडला असेल. ज्या धावा हव्या होत्या ना त्या धावा आल्यात. महेश मदनेने ते काम करून दाखवलंय. हार्ड हिटर आहे, एक अष्टपैलू खेळाडू आपण म्हणून त्याच्याकडे पाहतो. महेश मदने सारखा खेळाडू त्या ठिकाणी कामोठे प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला आयकॉन म्हणून पाहायला मिळतो, कामोठे इंटर कॉलनीचा. म्हणजे असे खेळाडू ज्यावेळेस मैदानावरती खेळत असतात त्यांचा खेळ मात्र नक्कीच आपल्याला अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळतो. इथे थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये चूक होताना पाहायला मिळते. यष्टी रक्षक नक्की त्या ठिकाणी चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी येतोय, परंतु फसवलं होतं. स्वप्नीलचे प्रयत्न चांगले होते, फसवा चेंडू टाकला होता. महेशही फसला होता, परंतु आवाक्याच्या बाहेरचा चेंडू अगदी उसळी घेत निघून गेला. 4 धावांसाठी धावा धावफलकावरती आल्या. 51 रन 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खोलवर पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक असणार आहे तिथं. एक धाव घेतलीये. चपळाईनं त्या ठिकाणी नक्कीच फेकी केली जाते. प्रणय असणार आहे त्या ठिकाणी, त्यामुळं प्रणयच्या हातामध्ये चेंडू असला की तुम्ही दुसऱ्या धावेचा प्रयत्न करूच नाही. असं केला तर तुम्हाला धोका होऊ शकतो, कारण त्या खेळाडूकडे ती क्षमता आहे, ते नियंत्रण आहे. चार चेंडू स्वप्नीलच्या षटकातील झाल्यात. चौथ्या षटकातील म्हणजे अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रातील. आणि या पहिल्या सत्रामधील 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना खोलवर पद्धतीचा चेंडू टाकलाय. मोठा फटका खेळून द्यायचा नाही. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी मात्र नक्कीच येणार नाही. स्वतः आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जाईल.
तर शिवलंके यांची हजेरी मैदानावरती आली म्हणजे डिंगडॉंग 11 कामोठे संघाची टीम आपल्याला पाहायला मिळेल. महेश मदनेसाठी हा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय, क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. झेलसाठी आला, चेंडू थोडा शॉर्ट राहिला परंतु त्याने चेंडूवरती अचूक नजर ठेवली आणि त्या चेंडूला अडवलंय. क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली. स्वप्नीलचं हे षटक चांगलं पाहायला मिळालं, एक षटकार आला होता तरी कमबॅक आपल्याला स्वप्नीलचं चांगलं पाहायला मिळालं आणि हे षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल लागल्या गेल्या त्या 54, 54 धावा धावफलकावरती. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. महेश मदने मैदानामध्ये शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाणार, कुणाला पाचारण केलं जाणार. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक, धावा जमवण्याचं षटक, धावांचा डोंगर उभा करण्याचं षटक, ते कुणाच्या हातामध्ये दिलं जाणार. वेळ घेऊ नका प्लीज, डिसिजन घेण्यासाठी एवढा वेळ घेऊ नका. खेळाडू जर इंज्युअर्ड असेल ना, पहा मित्रांनो, विनंती असेल आपल्या शरीराची, आपल्या खेळाची, तब्येतीची काळजी पहिली घ्या. खेळ आजच्या दिवसासाठी महत्त्वाचा असेल परंतु तो उद्या नसेल. उद्या आपलं शरीर, आपली हेल्थ खूप महत्त्वाची असणार आहे. ही मॅच उद्या पुन्हा कधीही खेळता येईल परंतु जर दुखापत असेल तर विनंती असेल की त्या ठिकाणी थांबायचं, नसेल तर आपण खेळू शकता. पाचवं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय महेश चौधरी, परंतु या खेळाडूचं नाव आहे मलिंगा. या खेळाडूला कामोठ्यामध्ये मलिंगा म्हणून ओळखलं जातं. सज्ज झालाय, महेशसाठी पहिला चेंडू टाकलाय अप्रतिम दर्जाचा. महेशला जेवढ्या वेगामध्ये चेंडू येईल वाटलं होतं तेवढ्या वेगामध्ये चेंडू आला नाही. मलिंगानं वेगाचा वापर अगदी त्या ठिकाणी कमी करण्यामध्ये केलाय, वेग वाढवण्यामध्ये केला नाहीये. 15 चेंडूमध्ये 37 धावा महेश मदनेच्या बॅटमधून आल्यात. मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेल होईल काय? नक्कीच. आवाक्याच्या बाहेरचा चेंडू. 6 धावा पाहायला मिळतात. 43 वैयक्तिक धावांवरती खेळतोय 16 चेंडूमध्ये. आता फक्त 7 धावा कमी असणार आहेत अर्धशतकीय कामगिरी करण्यासाठी. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं हरीशच्या बॅटमध्ये, विघ्नार्थ 11 कामोठे संघाचा हरीश याच्या बॅटमधून अर्धशतकीय कामगिरी आपण याआधी पाहिली. आता महेश मदने अर्धशतकीय कामगिरीवरती आपण दरम्यान पाहतोय. अगदी फक्त महाराष्ट्रात नव्हे, देशभरात नव्हे तर दुबईला सुद्धा खेळून आलेला आपल्या कामोड्याचा वंडर बॉय बारक्या कांबळे अगदी समालोचन कक्षामधून स्पर्धेचा आनंद घेत असताना आता सुद्धा आपण पाहतोय चौफेर फटकेबाजी. फक्त आणि फक्त स्ट्रोक खेळतोय. महेशच्या बॅटमधून फटके येताना पाहायला मिळत आहेत. 47 धावांवरती वैयक्तिक तो खेळतोय आणि आता फक्त 3 धावा तो दूर आहे अर्धशतकीय कामगिरीसाठी. 17 चेंडूमध्ये 47 धावा महेश मदनेच्या बॅटमधून. हा चेंडू टाकला गेला, वेगवान चेंडू पाहायला मिळाला, डॉट होतोय. 4 चेंडू टाकलेत मलिंगानं, परंतु मलिंगावरती आक्रमण चढवलं. गोलंदाजाचं नाव महेश आहे, बॅट्समनचंही नाव महेश आहे. कुठला महेश कुठल्या महेशवरती भारी पडणार? मोठा फटका आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. आणि मलिंगा पा सेलिब्रेशन, तो सांगतोय हा महेश त्या महेशला भारी पडणार आहे. महेश चौधरी महेश मदनेवरती भारी पडलाय. विकेटचं पतन आलंय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली महेश मदनेच्या बॅटमधून. 47 धावा, जरी अर्धशतकीय कामगिरी झाली नसली तरी 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू म्हणून हा रिटर पाठवलाय दीपक शिंदे यानं. प्रशांत येतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. दीपक शिंदे आपणास विनंती असेल आपल्या
त्या पॅव्हेलियनच्या बाजूला एक गाडी उभी आहे, टू व्हीलर. ती टू व्हीलरचा मिरर तुम्ही थोडासा क्रॉस करा, तो अगदी समालोचन कक्षावरती त्याचं प्रतिबिंब अगदी. ओके, थँक्यू, धन्यवाद. ₹64 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, शेवटचा चेंडू असणार आहे. वा भाई वा, फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षकांच्या मस्तकावरती दस्तक देत असताना वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार आणि आपल्याला चौकार पाहायला मिळेल. आणि या चौकारानं 68 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी 69 धावांची गरज असणार आहे.
येईल चौकार, 4 धावा मिळतील. साहिल फलंदाजीचा क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. 2 चेंडू महेशच्या नावावरती राहिले आणि 2 चेंडू साहिलच्या नावावरती राहिले. कोणही कोणास कमी नाही. एक शेअर तर दुसरा 6वा शेअर. पुन्हा एकदा कलात्मक फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. एका धावेवरती समाधान. तेरा 13.20च्या सरासरीनं 13.9च्या सरासरीनं धावा त्या ठिकाणी जमवायच्यात. आणि पहिल्या षटकामध्ये आपण धावफलकावरती 12 धावा येताना पाहिल्यात. म्हणजे जवळपास सामना बरोबरी सुटलाय. पहिलं षटक दोनही संघांच्या नावावरती राहिलं. महेश मदनेनं जरी फटके खाल्ले असले तरी गोलंदाज डॉट चेंडू टाकण्याचा नक्कीच त्या ठिकाणी यशस्वी कामगिरी पूर्ण केली आहे. तर साहिलनं एक चौकार आणि एक षटकार ठोकून काढत मात्र त्या ठिकाणी 12 धावांपर्यंत पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला शिवशंभो 11 कामोठे संघाकडून पाहायला मिळाला. चला स्पीडअप घ्या. विनंती असेल, प्रत्येक वेळेस टीम मीटिंग घेणं गरजेचं नाहीये. वेळेचा वापर कुठे आणि कसा करायचा हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं असतं. ते करता आलं पाहिजे. ते नियोजन खूप महत्त्वाचं आहे. वेळे इतकं महत्त्वपूर्ण आणि वेळे इतकं बलवान काहीच नसतं. त्यामुळं त्या बलवान वेळेला मात्र तुम्ही असं फुकटमध्ये खर्च करू नका. प्रणय टू प्रशांत असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. प्रणयचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा तोच प्रणय ज्यानं रायगड प्रीमियर लीगमध्ये मात्र नक्कीच 2 षटकार ठोकावत टीमला विजय मिळवून दिला होता. अगदी तीच कामगिरी इथे करताना पाहायला मिळाला आहे. चेंडूला अगदी त्याने भिरकावून दिले 6 धावांसाठी. चेंडू सीमा पार. षटकार. पहिला चेंडू प्रशांतच्या नावावरती, दुसरा चेंडू प्रणयच्या नावावरती. इथेही ते समीकरण पाहायला मिळते. धावाही जास्त जमवायच्यात. जो प्रयत्न करेल तो इथून विजयी ठरेल. ते प्रयत्न करावे लागतील, सातत्य ठेवावं लागेल. आमच्या लोकनेते प्रतिष्ठानचे अध्यक्ष मान्य श्री रवींद्रभाऊ आवारी या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून इथे सुद्धा एक चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे का? येस. आता मात्र चुकीला माफी नाही. प्रणयचा फटका आपल्याला थोडासा मिसिट पाहायला मिळाला. प्रणय फसला. नंदून झेल घेतला. प्रणयला मैदानाच्या बाहेर पाठवून दिलंय. इथे प्रशांत एक मोठा मासा गळाला लावलाय. आत्मविश्वास आता मात्र रायझिंग स्टार 11 कामोठे संघामध्ये चांगल्या प्रकारे आढळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जल्लोष ठीक आहे, परंतु वेळ जास्त घेऊ नका. फलंदाजीच्या मार्गाने आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गणेश कटके आलाय आणि शिवशंभो 11 संघाच्या फलंदाजांच्या फळीचा जर आपण विचार केला तर या फळीमधला एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गणेश कटके मैदानाच्या आतमध्ये आला की तो फक्त मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंदू चेंडू खाली आहे. इथे प्रशांतने फसवलंय. अगदी स्ट्रोक आपल्याला त्या ठिकाणी मिसिट होताना पाहायला मिळत आहेत.
आणि मी तर म्हणेल एका बाजूने नाट नश्वर मात्र शिवशंभू इलेव्हन कामोठे संघाला आता लागलंय. दोन मोठमोठे फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत. आता संघाची जबाबदारी घेऊन मैदानावरती येणार कोण आणि कोण साहिलच्या बरोबरीनं धावा जमवण्याचं काम करणार ते पाहण्यासारखा खेळ असणार आहे. कारण सामना मात्र इथे थोडासा फसताना पाहायला मिळतोय. पॉवर हिटर दोन फलंदाज प्रणय शेळके गणेश कटके मैदानाच्या बाहेर गेलेत. साहिल आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता साहिलच्या बरोबरीने कोणाला तरी मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल आणि सामन्याला आकार देत देत सामना विजयाच्या दिशेने घेऊन जावा लागेल. कोण असणार आहे तो येणारा प्रश्न नक्कीच आपल्याला असणार आहे. परंतु प्रशांतनं मात्र चांगली कामगिरी केली आहे. प्रशांतनं या ठिकाणी दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्यात. खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला मात्र अगदी खोदून काढण्याचं काम केले राजेश शेलार. त्या ठिकाणी एक धाव घेतली जाईल. मात्र न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळाला संदेश कांबळे. हलक्या हाताने एक धाव घेतली आणि साईला स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केलंय. ओ हो 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 प्रशांत या षटकामध्ये मात्र अगदी शिवशंभो इलेव्हन कामोठे संघाला नेस्तनाबूत करण्याचं काम केलंय. या ओव्हरमध्ये त्याने ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली विकेटची. विकेट हॅट्रिक जरी झाली नसली ना तरी या ओव्हरमध्ये त्यानं 3 विकेट घेतल्यात. आणि इथे काय केलंय फक्त फर्निचर डिस्मिस नाही केलं तर फलंदाज घरटं झोपडी बिपडी काय असेल महाल हवेली सगळं जाळून पुळून टाकण्याचं काम केलंय. साहिल बड्डे बॉयला मात्र इथे त्रिफळाचित केले. मैदानाच्या बाहेर जावं लागते. दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. जवळपास इथे मात्र सामन्याचं जे चित्र होतं ते विचित्र स्वरूपामध्ये बदलण्याचं काम झाले. आता गोलंदाजी मार्गवरती पुण्याचे एकदा महेश मधने आलाय ज्यानं चांगलं षटक हाताळलं होतं. या संघाचा ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नवीन बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलाय. संदेश कांबळे आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच कळवतायत. स्वैर मारा. खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या षटकाची. तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणारे 5 क्षेत्ररक्षक इथे चोरटी धाव घेण्यामध्ये दोनही फलंदाज यशस्वी झालेत. आणि हा लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट चेंडू पाहायला मिळते. आमचे आता सन्माननीय पंच साहेब मैदानावरती हजर. आता खऱ्या अर्थानं सावल्यांचं आच्छादन मैदानावरती आलं. मैदानावरती जरा जी गरमी होती जी नमी होती ज्या गरमीचं रूपांतर नमीमध्ये येताना व्हायला पाहायला मिळतंय. फलंदाजांना मात्र सूर गवसत नाही आहे. गोलंदाजांना सूर गवसलाय. आता उर्वरित चेंडूमध्ये मात्र नक्कीच मोठी कामगिरी करावी लागणार आहे. सामना मग हातातून थोडासा निसटताना पाहायला मिळते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपला जाईल आणि विकेटचं पतन आपल्याला होताना पाहायला मिळेल. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू ते प्रॉपर आपल्याला ते एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. ताकद नजाकत त्या फटक्यामध्ये नक्कीच नव्हती आणि म्हणून त्या ठिकाणी प्रवीणला सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एका बाजूने फक्त आणि फक्त विकेटचं पतन आपल्याला होताना पाहायला मिळते. स्वप्नील येत आहेत फलंदाजीसाठी. ज्या स्वप्नीलला गोलंदाजीच्या मार्कवरती 2 षटक टाकत असताना चांगली कामगिरी नक्कीच केली आहे. परंतु आता फलंदाजी करावी करून दाखवावी लागेल.
याही खेळाडूकडे ती क्षमता आहे, परंतु ती वेळ अजूनही आपण पाहतो महेश मधनेचे 3 चेंडू शिल्लक असणारे, म्हणजे 15 चेंडूंचा खेळ संपलाय, 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावांचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा आपल्याला 22 पाहायला मिळत आहेत 69 धावांचा पाठलाग करत असताना. स्वप्नीलसाठी काय भन्नाट चेंडू टाकलाय. स्वप्नीलला त्या ठिकाणी चेंडू समजलाच नाहीये, दी प्रॉपर बुंध्यामध्ये मारा म्हणावा असं आपल्याला ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं यॉर्करचं. लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू असणार आहे, वाईट चेंडू असणार आहे. अवांतर धावेनं भर पडतीये. 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. ते आपल्याला जरा वेगळं क्रिकेट पाहायला मिळते. इथे साध्या सरळ हाताने बॅटला चेंडू लागत नाहीये, तरी आडव्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जर सरळ बोटाने दही निघत नसेल, घी निघत नसेल तर बोट वाकडं करायचं असतं, म्हणून तेही करून पाहिले आणि आता फटका फसलाय. झेलची संधी, कॉटन बॉलची संधी, झेल टिपला जाईल. स्वप्नील मैदानाच्या बाहेर. महेश मधनेचं वर्चस्व या आपल्या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालं आणि 3 षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. महेश मधने गोलंदाजी करतोय. महेश मधनेने या षटकामध्ये 3 वाईट चेंडू टाकलेत. सचिन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालेत. सचिन फलंदाजीसाठी जरी उशिरा आले असले ना तरी आल्यासरची मात्र त्यांनी चांगला फटका लागवला. आणि सचिनची खासियत आहे, सचिन मैदानावरती फलंदाजीसाठी जर आले ना तर सचिन मैदानाच्या चहूबाजूनं 360 मध्ये फलंदाजी करतात. हे त्यांना आत्तापर्यंत ज्या वेळेस सचिन मैदानावरती उतरले त्या वेळेस त्यांनी ते करून दाखवले. सचिनकडे ती क्षमता आहे. सचिनच्या बरोबरीनं फक्त स्ट्राईक एंडला सुद्धा नॉन स्ट्राईकवरती ती गोष्ट जाणून घेणं खूप गरजेचं असणार आहे. इथे कहीं पे निघाय कहीं पे निशाणा, चेंडू स्टंपच्या दिशेनं चाललाय. फलंदाज बघत बसला लागतो की काय, परंतु नशीब नव्हतं आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला. 3 षटकं संपली. धावफलक 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला वेळ नका घेऊ जास्त. 27 धावा, 27 रन्स. मला वाटतं कदाचित एवढ्या टीम मीटिंग्स इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये होत नसतील. IPL मध्ये पहिल्या 6 ओव्हर झाल्या का मग एक ड्रिंक्स ब्रेक होतो, मग 13 ओव्हर झाल्यानंतर एक राहतो. तुम्ही तसं करू नका. 12 चेंडू शिल्लक आहेत. इथे सुद्धा झेल होताना आपल्याला पाहायला मिळतो. येईल तो फटका खेळतोय, परंतु इथे अगदी चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण आपल्याला चांगलं पाहायला मिळालं रायझिंग स्टार 11 कामोठे संघाचं. आतापर्यंत रायझिंग स्टार 11 कामोठे संघाने चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना मात्र त्या ठिकाणी शिवशंभू 11 कामोठे संघाला अगदी आणि अगदी रोखण्याचं काम केलंय. नित्यानंद खिलारी नवीन फलंदाज. चला मैदानाचा ताबा घ्या लवकर येऊन प्लीज.
संघाची भरपूर पडझड आपल्याला पाहायला मिळाली. अकरा चेंडूमध्ये 42 धावांची गरज असताना त्या ठिकाणी एक धाव घेतली आहे पराग. त्या ठिकाणी आपण पराग यांना पाहिलं आपण क्षेत्ररक्षण करताना. खोलवर पडलेला चेंडू परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू येतोय. सामना हळूहळू मात्र हातातून नक्कीच निष्ठून जाताना आपल्याला पाहायला मिळते. शिवशंभो 11 कामोठे संघाकडनं सचिनकडून अपेक्षा असणार आहे. सचिनचाही फटका या ठिकाणी आपल्याला फसताना पाहायला मिळतोय. फसतोय फटका त्या ठिकाणी. आता मात्र धावा पूर्णपणे त्या ठिकाणी कमी झाल्यात, रोखल्या गेल्यात. सामन्यामध्ये मात्र नक्कीच औपचारिकता आपल्याला त्या ठिकाणी शिल्लक राहताना पाहायला मिळते. पहा दीपक शिंदे शेरी यांची विकेट किपिंग पहा. यष्टीरक्षण कसं असावं. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर. नवीन फलंदाज मलिंगा. आता फलंदाजी मलिंगापर्यंत आली आहे. पंचांकडे मागणी केली जाते परंतु डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते कारण कमी चेंडू जास्त धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेनं परिपूर्णपणे भरलेलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही. आता आमच्या आयोजन कमिटीचे परेश म्हात्रे सुद्धा आपल्याला स्पोर्ट बॉय म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. याच्यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा. हा शेवटचा दिवस आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी गोड होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या टप्प्यापर्यंत ही स्पर्धा येऊन पाहायला मिळतीये. धावफलकावरती 28 धावा लागल्या गेल्या. 28 रन्स 69 धावांचा पाठलाग करत असताना रमेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सज्ज होताना. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू आला तसा नित्यानंद खिलारी यांनी भिरकावून दिला आणि त्यांनी सांगितलं की शेर अभी जिंदा आहे. अजून या मनगटांमध्ये खूप पावर आहे, खूप नजाकत आहे. सामना जरी हातातून निष्ठत असाल तरी आम्ही प्रयत्न सोडणार नाही. चौतीस धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्यात. खोलवर पद्धतीचा चेंडू इथे फलंदाजाचं घरटं जाळून पडून टाकण्याचं काम केलं गेलंय. अगदी पाठवून दिले मैदानाच्या बाहेर नित्यानंद खिलारी यांना. षटकार काढल्यानंतर तिथे यॉर्कर नावाचं ब्रह्मास्त्र टाकलं गेलं आणि त्या ठिकाणी बेल्स मात्र नक्कीच उडवल्या गेल्या. फलंदाजाच्या दत्ता मोरे गेली कित्येक दिवस या शिवशंभो 11 कामोठे संघाचा आधारस्तंभ म्हणून नक्कीच सुधीर भाऊंच्या बरोबरीनं उभे आहेत आणि आता फलंदाजीसाठी आलेत. चला लवकर या. बघा नाही ते आमच्या शब्दाला खूप मान देतात. आम्ही बोललो की ते ऐकतातच. आयकॉनपेक्षा जास्त प्रामाणिकपणा त्यांच्या खेळीमध्ये. हो चांगला फटका पाहायला मिळतोय.
तुम्ही वयाचा विचार करू नका, तेवढं क्रिकेट आमच्या लाईफमध्ये खेळलंय, तेवढा अनुभव घेतलाय, योग्य दिशेने फटक्याचं सिलेक्शन केलंय आणि आल्यासरची 400च्या स्ट्राईक रेटनं दत्ता मोरे यांनी एक चौकार ठोकून काढलाय. शिवशंभूचा खेमा आपण तिकडे त्या ठिकाणी बा स्मित असे गालावरती झळकताना पाहायला मिळते सुधीर भाऊंच्या. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. परत एकदा चांगला फटका, परंतु तिथे चेंडूला अडवलं जाईल. चला सोनू पाटील, सोनू पाटील या. आता फक्त सामन्यामध्ये औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. यानंतरच्या मॅचसाठी आपण पाहतोय विनर असणार आहे, त्यामुळं मास्टर सूर्या 11 कामोठे संघाला विनंती असणार आहे. संघमालक सोनू पाटील, आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे प्लीज. आणि इथून मात्र शिवशंभू 11 कामोठे संघ हा इथेच या स्पर्धेमधून स्पर्धेच्या बाहेर जातोय. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय रायझिंग स्टार 11 कामोठे संघ मात्र नक्कीच विजयी होतोय. तर विनंती असेल दीपक शेरी आणि राजेश शेलार या. सोनू पाटील या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण वेळ घेऊ नका प्लीज. आणि